महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात भारतीय जनता पक्षाची बैठक सुरू आहे। तिढा कायम असलेल्या जागांसंदर्भात भाजपची अंतर्गत बैठक सुरू असल्याची माहिती आहे। या बैठकीला मंत्री आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, योगेश सागर यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते। उर्वरित तिढा कायम असलेल्या 40 जागांसंदर्भात खलबतं पाहायला मिळतात। सत्तेत असताना पराभव का झाला आत्मपरीक्षण करा, लक्ष्मण ढोबळेंचा जयकुमार गोरेंना सल्ला पाहायला मिळतो। गोरेंनी सोलापुरात नियोजन केल्याचं जाणवलं नाही, अशी टीका देखील लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे। दोनही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार, चिन्हाचा कोणताही निर्णय झालेला नाही। प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला नाहीये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। नाही, त्यांचं मत काय असेल ते त्यांनी अनेक वेळेला पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या नेते मंडळींकडे किंवा तुमच्या माध्यमांपुढे देखील मांडलंय, पण त्याच्यावरती अजूनपर्यंत अंतिम निर्णय असा कुठलाही झालेला नाही। आजच्या आमच्या बैठकीमध्ये आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवावी। त्यांनी राजीनामा देणार असं तुम्ही म्हणता, राजीनामा दिलेला नाही आणि ते आमच्या बरोबर राहतील असा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहील। आमचे वरिष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, ते त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी चर्चा करतील आणि प्रशांत जगताप या निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर राहतील अशी आम्हाला निश्चित आशा आहे। ज्यावेळेला अंतिम यादी फायनल होईल त्यावेळेला मात्र कोणतं चिन्ह घ्यायचं, काय घ्यायचं, एकाच चिन्हावरती लढायचं का प्रत्येकाने वेगवेगळ्या आपल्या पक्षाच्या चिन्हावरती लढायचं, त्याचा निर्णय आत्ता झालेला नाही। आगामी काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये लवकरच तो होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।